पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा माळणेची फॉर्च्युनर गाडी देखील जप्त केली आहे। मात्र ही गाडी माळणेने दुसऱ्याच्या नावावर घेतली आहे। गजा माळणेसोबत सिनेमा पाहण्यासाठी आलेले सर्वच जण पोलिसांच्या रडारवर आहेत। पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या आरोपींच्या दुचाकी जप्त केल्या होत्या। प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणात दीपक बडगुजर आणि 5 संशयित आरोपींना दिलासा मिळालाय। नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्यासह 5 जणांवर मकोका लावला होता। मात्र अपर पोलीस महासंचालकांनी मकोका लावण्यास परवानगी नाकारली आहे। दीपक बडगुजर हे ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा आहे। बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मराठीच्या मुद्द्यावर बँकेत गोंधळ घातलाय। मराठी न बोलता येणाऱ्या खामगावच्या बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरला त्यांनी धारेवर धरलं। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली। प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान आणि इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर सध्या गायब असल्याची माहिती आहे। कोल्हापूर नंतर आता नागपूर पोलिसांनी देखील कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना फोनवरून शिवीगाळ आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे। नागपुरातील महाल परिसरामध्ये शिवप्रेमींनी आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरजोरात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। उत्तराखंडमध्ये हिमस्खलन झालंय। यात 57 मजूर दबले गेलेत। यापैकी 32 जणांना वाचवण्यात यश आलंय तर 25 जणांचा शोध सुरू आहे। सध्या बचाव कार्य थांबवलं गेलंय। ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग पूर्णतः ठप्प झालाय। महामार्गावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे महामार्ग बंद झाल्याचं कळतंय। सततच्या पावसामुळे मार्गावर डोंगर खचतोय। काल रात्रीपासून कर्णप्रयागजवळ जोरदार पाऊस कोसळत होता।